आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते त्यांचंही आपण मनापासून कौतुक करूया। आमचे साथी स्कोरर खर तर या विभागातील एक नामांकित स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं कल्पेशजी पाटील सर आमच्या समवेत जोडले गेले, त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया। आमचे दोन पंच जे या मॅच साठी पंचांची भूमिका पार पाडतील, मेन पंच असतील संदीपजी बने सर आणि स्क्वेअर लेग पंच श्रीनाथजी पाटील सर, या दोघांचं मी मनपूर्वक कौतुक या ठिकाणी करतोय। साई श्रद्धा साऊंड यांचंही आपण आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण त्यांनी आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी फार चोख केलेलं आहे आणि आमच्या साथी समालोचकाच्या भूमिकेत या ठिकाणी नक्कीच असणार आहेत या विभागातील एक मराठीचा बुलंद आवाज सौरभजी पाटील सर यांचंही आपण स्वागत करूया। यस, टाइम या ठिकाणी लगावण्यात येईल, मॅच इज ऑन केली जातीये। पहिला बॉल, चांगला चेंडू या ठिकाणी पिच करण्यात आला होता, सुरेख बॉल या ठिकाणी आपण पाहतोय। सुरुवात या ठिकाणी झाली आहे P1 चा पहिला पॉवर प्लेचा ओव्हर। 9 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये, 2 खेळाडू तुम्हाला सीमा रेषे लगत या षटकामध्ये पाहायला मिळत असतात। गोलंदाजांसाठी थोडीशी अडचण असते कारण फक्त 2च खेळाडू सीमा रेषे लगत असतात। फलंदाजांना चौका लगाने का अच्छा मौका याचा उल्लेख मी करत असतो, तो या ओव्हर मध्ये असतो। हा बॉल ऑन साइड वरती घेऊन काढलाय, आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका या ठिकाणी पाहायला मिळाला होता। कोणतीच धाव घेतली जात नाहीये, मिडॉनला चेंडू फील्ड केला जातोय। 40+ चे संघ खरं तर सगळे 40+ 40 वर्षाच्या पुढील खेळाडू तुम्हाला या संघांमध्ये खेळताना पाहायला मिळतील। अगो टप्प्याचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी चेंडूची या पिचिंग करण्यात आली होती, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न। अर्थातच बॅटर यांना रूम दिलं गेलं होतं पण त्याचा फायदा उचलता आला नाहीये आणि चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय। विक्रम भोईर पहिले गोलंदाज वापरले जात आहेत, 3 चेंडू त्याने निर्धाव आतापर्यंत या षटकात फेकलेले आहेत। यॉर्कर पद्धतीचा बॉल होता, खोलवर टप्प्याचा बॉल, ब्रह्मास्त्रचा वापर या ठिकाणी करण्यात येतोय आणि या चेंडूवरती मात्र आता एक धाव मिळतीये। एका धावेच्या बरोबरीने संदीपजी म्हात्रे यांनी स्वतःच आणि नवापाडा 40+ संघाचं खातं या ठिकाणी खुलं केलंय। अकाउंट इज ओपन बाय 1 रन असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये। उमेशजी जाधव त्यांच्या समवेत या ठिकाणी ओपनिंग पेअर सलामी फलंदाजांची भूमिका पार पाडताना पाहायला मिळतील। पहिला ओव्हर शांत सुरुवात, सावध सुरुवात, दोन्ही फलंदाजांनी सावध पवित्र या ठिकाणी घेतलेला आहे। पहिल्यांदा खेळाला समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजांचा होतोय। स्कूप करण्याचा प्रयत्न, पॅडल स्कूप केलाय, चांगला फटका, देखणा स्ट्रोक आहे, लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे हा आलाय, पहिला वार पहिला चौकार। गणपती बाप्पाचं गाणं या ठिकाणी तुम्ही वाजवलं, मागे गणेश उत्सव आता थोड्या दिवसांमध्ये सुरुवात नक्कीच होणार आहे, परंतु या ठिकाणी फिल्डिंग चांगली होती आहे, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। एकच धाव या बॉल वरती मिळवली जाणार आहे आणि या एका धावेच्या बरोबरीने P1 च्या पहिल्या षटकाचा खेळ संपला। 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, बिनबाद 6 ही सावध संत सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल। मैदानाची आखणी जर तुम्ही पाहिली, चारी दिशेला बरेचसे बॅनर आपण या ठिकाणी पाहतोय, बरेचसे मोठमोठी मंडळी, कल्याण डोंबिवली असोसिएशन 40+ अध्यक्षांचा बॅनर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। ही सगळी दमदार मंडळी आहेत, खरं तर यांचं योगदान फार महत्वाचं आणि मोलाचं राहिलेलं आहे। 40+ चे खेळाडू म्हटले संसारिक आयुष्य जेव्हा तुमच्या वाटेला येतं, बरंचसं खेळापासून तुम्ही दूर जात असता, पण क्रिकेटची आवड जपणं आणि क्रिकेटची आवड जोपासणं आणि त्याची प्रत्येक वेळी मैदानावरती पुनरावृत्ती करणं हे फार महत्वाचं असतं आणि हे सगळे खेळाडू ते करताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर क्रिकेट खेळ जरी इंग्रजांचा असला तरी सगळ्यात जास्त तो भारतामध्ये खेळला जातो आणि प्रत्येकाच्या नसा नसामध्ये भिनलेला हा क्रिकेटचा खेळ आहे।
इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता. जाना था काशी पहुंच गए वाशी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. परंतु चेंडू गेला फाईन लेगच्या दिशेने. इथे बघा धाव चोरण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होऊ शकते. अपील या ठिकाणी जोरदार केली जाते. रिव्ह्यू इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. इट्स अंपायर रिव्ह्यू चेक केला जाईल या ठिकाणी आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट. फलंदाज पूर्णपणे सेफ असणार आहे. तिसऱ्या पंचांचा इशारा. द बॅटर इज कम्प्लिटली सेफ ऑन द क्रीज. अर्थातच फलंदाज सुरक्षित आहेत आणि धाव सुद्धा या ठिकाणी नक्कीच पूर्ण केली जाणार आहे. 3 धावा तिक्का आलाय. हरीशजी किणे हे गोलंदाज या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी वापरले जात आहेत. वैयक्तिक पहिल्या आणि संघाचा दुसरं षटक आहे. हा चेंडू सरळ पायांवरती जाऊन आदळलाय. खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फळी आणि चेंडूचा कोणताच संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. या बॉल वरती एक धाव. LBW आहे. हो, LBW च्या रूपात फलंदाज बाद आहेत. फलंदाज या ठिकाणी बाद केले जात आहेत. ओपनिंग पेअरला तोडण्यामध्ये या ठिकाणी यश मिळालं जात आहे. पहिला आद्रा अर्ली ब्रेक थ्रू आपण या विकेटला या ठिकाणी म्हणू शकतो जो मिळवून दिलाय हरीश या गोलंदाजांनी. अगो डब्याचा बॉल. इथे सुद्धा झेलची संधी आहे. सुरेख झेल पकडलाय. झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू बॅक दुसरा हादरा या ठिकाणी दिला जाणार. सुंदर गाणं या ठिकाणी आपण ऐकलं. आगरी कोल्यांची सावली कारल्याची ती आमची माय आई एकविरा माऊली आणि आई एकविरा माऊलीचं गाणं या ठिकाणी आपण ऐकलं. पण मैदानावरती बॅक टू बॅक 2 फलंदाज या ठिकाणी बाद केले जात आहेत. धावांवरती रोख लगावण्याचं काम या ठिकाणी केलं जात आणि ऑन हॅट्रिक वरती आता गोलंदाज हरीश केणे हे बॉलर असणार आहेत. हॅट्रिकची संधी सरळ बॅटने खेळलाय. सन्मान दिलाय या बॉल वरती. फलंदाज पूर्णपणे त्यांना माहिती आहे 2 फलंदाज आम्ही गमावलेत. आक्रमण पवित्र आमच्यासाठी धोक्याची घंटी असू शकते आणि त्यामुळे आता सावध पवित्रा घेतला होता. परंतु इथे 2 खेळाडूंच्या मधून चेंडूला ट्रॅव्हल करण्यामध्ये यश मिळवलं जात आहे. बॉल गेला डीप पॉइंटच्या दिशेने. परंतु रनिंग बिटवीन द विकेट पहा. फिटनेस पहा. काय कमालीचा फिटनेस आहे. अगदी शरीराला पूर्णपणे मेंटेन ठेवलं जात आहे. खरतर 40 जरी पार केली गेली असली परंतु शरीराचं इथे पूर्णपणे योगदान चांगलं त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी धावा पूर्ण केल्या जात आहेत.
आरोग्यम धनसंपदा. एक धाव आयुष्यासाठी, एक धाव आरोग्यासाठी असं आपण म्हणतो. आणि त्यालाच अनुसरून खेळ करण्याचा प्रयत्न. पळीची एज घेतली जातीये. आणखीन एक मासा जाळ्यामध्ये अडकला जातोय. तिसरा हादरा नवा पाडा 40+ टीमला दिला जाणार. थँक्यू डीजे ऑपरेटर. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती झालेले आहेत 12 धावा. पहिल्या षटकामध्ये विक्रमजी भोईर या गोलंदाजांनी 6 धावा खर्च गेल्या होत्या. एकही गडी बाद केला नव्हता. पण हरीशजी केणी यांना दुसऱ्या षटकासाठी वापरण्यात आलं. त्यांनी 6 धावा खर्च केल्या आणि 3 बळी मिळवण्यामध्ये मात्र त्यांना यश मिळालं जातंय. कमर तोड गोलंदाजी म्हणावी लागेल हरीशजी केणी यांची दुसऱ्या षटकामध्ये, जिथे फलंदाजांना एका मागोमाग एक तंबूचा रस्ता दाखवला गेला आणि 3 महत्वपूर्ण बळी त्या दुसऱ्या षटकामध्ये मिळवले गेले. पुनश्च एकदा गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. अरुणजी भोईर यांना वापरला जात आहे. हा चेंडू स्क्वेअर कटचा फटका. इथे बघा चेंडूने काटा बदललाय आणि जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पार. हा आलाय धारदार चौकार. चौकार या ठिकाणी आलेला आहे. नशिबाची साथ फलंदाजाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतीये. आनंदजी जोशी स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सतीशजी म्हात्रे यांच्या बॅट मधून आपण फटका या ठिकाणी पाहिला. पुनश्च एकदा ऑनसाइडला या चेंडूवरती खेळून काढण्यात आलाय. चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. इथे मात्र 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. खरं तर दोन्ही संघ आपापल्या विभागातील ताकदवान संघ मानले जातात. दोन्ही संघांमध्ये क्रिकेटचा दांडगा अनुभव या ठिकाणी भरलेला आहे आणि तदनंतर मात्र आक्रमण चढवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजांचा होतोय. हा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग नियम क्रमांक 22 ICC चा ऑफिशियल रूल जो आहे त्याचा वापर केला जाईल आणि वाईट बॉल या ठिकाणी नक्कीच इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातो आहे. अवांतर धावसंख्येमध्ये 1 वाढ, सांघिक धावसंख्येमध्ये 1 धावेने या ठिकाणी वाढ केली जाईल. हलक्या हाताने खेळून काढलाय. कलाईयों का अच्छा इस्तेमाल असं म्हणायला लागेल. चांगला वापर केला होता. चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्रिकेटचा खेळ फक्त चौकार षटकारावर अवलंबून नसतो. एकेरी दुहेरी धावांना सुद्धा फार महत्व या मॅच मध्ये देणं गरजेचं आहे. कारण नुकतीच आपण मी इंस्टाग्राम वरती एक क्लिप पाहिली ज्याच्यामध्ये कुणालजी दाते सर त्या ठिकाणी ऋषीदादा वैद्य यांना विचारत होते की आजचं क्रिकेट पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आज एकेरी दुहेरी धावेंना महत्व नाहीये, चौकारांना सुद्धा आजकाल महत्व दिलं जात नाही. बरेचसे यंग खेळाडू षटकार मारतात. जो षटकार मारेल तोच खेळाडू असं सातत्याने सांगितलं जातं. पण एकेरी दुहेरी धावींवरती सुद्धा भर द्या, चौकारांवरती सुद्धा भर द्या. कारण ते मात्र तुमच्या पारीला परिपक्व बनवत असतात आणि त्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे खेळाडू अनुभवी आहेत. त्यांना माहिती आहे एकेरी दुहेरी धावा किती महत्वाच्या असतात मॅच मध्ये. इथे संधी होऊ शकली असती. झेल मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये निसटला, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये, पण झेल मात्र जमिनी लगत दान केला जातोय.
फलंदाजाला दिला गेला जीवनदान. पकडा कॅच, जिंका मॅच असं म्हटलं जातं, पण झेल या ठिकाणी आपण पाहिलं सुटलाय. फुलरलेनचा बॉल, ताकदीचा वापर या ठिकाणी केला जातोय. लॉफ्टेड हिट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण ग्राउंडेड हिट अलॉंग द कापिंगने चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री वरती. तत्पूर्वी फक्त एकच धाव या बॉल वरती मिळवली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 3 चा खेळ संपला जातोय आणि धावा झाल्यात त्या धावफलकावरती 3 गडींच्या मोबदल्यात 23 धावा. तेवीस धावा झालेल्या 3 गडींच्या मोबदल्यात. 3-23 अशी स्थिती पाहायला मिळते आहे. उन्हाचा तडाखा अजूनही आहे. डे नाईटची स्पर्धा आहे. जसं जसा दिवसाचा खेळ पुढे जाणार बरेचसे प्रेक्षक या मैदानाच्या दिशेने वळणार, कारण क्रिकेटची ही मेजवानी आहे, क्रिकेटचा आनंद आहे. आणि क्रिकेट म्हटलं की कोण असेल ज्याला क्रिकेटचा खेळ आवडत नसेल. इंडियामध्ये, भारतामध्ये सगळ्यात जास्त खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ, प्रत्येकाच्या नसा नसामध्ये भिनलेला हा क्रिकेटचा खेळ. प्रत्येक जण खेळण्यासाठी उत्सुक असतो, प्रत्येक जण क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी उत्सुक असतो. आणि तीच क्रिकेटची मेजवानी आज जय हनुमान आणि जय गावदेव क्रिकेट संघ नागाव यांनी तमाम क्रीडा रसिकांच्या समोर आणलेली आहे. आणि दिवस क्रमांक 14 अर्थातच शुक्रवारचा आजचा दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टेनिस बॉल क्रिकेट, बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने होत राहिलेल्या आहेत. जसं जसं वर्ष पुढे जात चालली आहेत, टेनिस क्रिकेटचा दर्जा जो आहे तो वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे. आज बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा होतात. पहिलेचा काळ असा व्हायचा की ट्रॉफी असल्या तरी फार झालं. आजकाल मॅन ऑफ द सिरीजला सुद्धा बाईक बघा, म्हणजे स्पर्धा आज कुठे पोहोचल्या, दर्जा कुठे पोहोचलेला आहे टेनिस क्रिकेटचा. आज मॅन ऑफ द सिरीज साठी 4 व्हीलर सुद्धा दिल्या जातात. म्हणजे खेळ जो आहे आता उंची खेळाची वाढत चाललेली आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट फार मोठा या ठिकाणी आता होत चाललेला आहे. हा हवेत खेळण्याचा प्रयत्न फसलाय, फटका हवेत झेल घेण्याचा प्रयत्न, जजमेंट चुकलाय. कॉलिंग या ठिकाणी केलं नव्हतं, मिसकॉलही दिला गेला नव्हता आणि झेल मात्र आपण पाहिलं नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू या ठिकाणी टप्पा पडलाय आणि धावा फलंदाजांना 2 या ठिकाणी मिळवल्या जातील. हरीश केणे ज्यांनी दुसरं षटक फेकलं होतं त्यांचा वापर आता सांघिक 4थ्या षटकासाठी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. 3 बळी त्यांनी दुसऱ्या षटकामध्ये मिळवले होते. तशाच प्रकारच्या गोलंदाजीची पुनरावृत्ती करणार का याकडे तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागलेल्या आहेत. वेगावरती नियंत्रण, अचूक टप्पा, गोलंदाजीवरती नियंत्रण ही खासियत राहिली आहे हरीशजी केणे या गोलंदाजांची. बघा पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, गती बघा किती आहे बॉल वरती. जेव्हा चेंडू हातातून निसटला जातो, फेकला जातो, जेव्हा आर्मचा वापर केला जातो, तेव्हा जेव्हा तो चेंडू हातातून निघतो गती त्याच्यावरती भार आहे. आणि एक्स्ट्रा पेस बीटन द बॅटर असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. आणि गती कुठे ना कुठेतरी फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरती आहे आणि चेंडू जे आहेत ते वारंवार बीट केले जात आहेत आणि निर्धाव चेंडूची आता गणना जी आहे ती वाढली जातीये. इथे सुद्धा एज घेतली आहे, कमालीचा कॅच, ब्युटिफुल कॅच, एक्सिलेंट कॅच म्हणावं लागेल. पकडलाय झेल, आणखीन एक फलंदाज माघारी तंबूच्या दिशेने परतला जाईल. धावा धावफलकावरती 25 आपल्याला पाहायला मिळतात.
3 षटकांच्या समाप्तीनंतर 3-23 अशी स्थिती होती. चौथ्या षटकामध्ये 4 चेंडू झाले, 2च धावा खर्च केल्यात आणि फलंदाजाला बाद करण्यात मात्र या ठिकाणी यश मिळवलं जात आहे. खर तर तुम्ही गाणं ऐकलं, ज्यांच्याकडून आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते, ज्यांच्याकडून आपल्याला जगण्याची ऊर्जा मिळते, ते आपले प्रेरणास्थान आणि आपले ऊर्जा स्त्रोत, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत आपण या ठिकाणी ऐकलं. अगो टप्प्याचा बॉल या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा चेंडूने वळण घेतलाय. फलंदाजाला चकावून चेंडू पोहोचणार वाईल्डिश लॉंगॉनच्या पलीकडे. हा येतोय, मिळाली नशिबाची साथ आणि आलाय चौकार. देसाई बॉडी प्लस आणि वाकलन बॉडी प्लस. बिग मॅच, बिग फाईट पुढील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला, देसाई बॉडी प्लस संघाचा कर्णधार आणि वाकलन बॉडी प्लस संघाच्या कर्णधाराला माझी विनंती असणार आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेचच टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचं. वाकलन बॉडी प्लस संघाचा कर्णधार आणि देसाई बॉडी प्लस संघाचा कर्णधार लगेचच आपण टॉस साठी या. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात धावफलकावरती 4 गडींच्या मोबदल्यात 29 धावा. 4 फलंदाज या ठिकाणी बाद करण्यामध्ये गोलंदाजांना यश मिळालं. कर्णधारांनी टॉस जिंकला, गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो का घेतला याला सार्थ करताना त्यांचे गोलंदाज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 29 धावा 4 षटकांमध्ये खर्च केल्या जात आहेत. 5 षटकांची मॅच कल्पेश सर आपण पाहिलं तर किमान 50-55 धावा 5 षटकांच्या मॅच मध्ये व्हायला पाहिजेत. एक फायटिंग टोटल 50-55 धावांचं असू शकतं, पण 4 षटकांमध्ये आल्या 29. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक या ठिकाणी आता शिल्लक असणार आहे आणि गोलंदाज वापरले जातात. जगदीशजी केणे, शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक. फलंदाज नाव बघतात ना ताव, फलंदाज फळी घुमावतात, धावा जास्तीत जास्त जमवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि या ठिकाणी या शेवटच्या 7 चेंडूंमध्ये किती धावा येणार. अगो टप्प्याचा बॉल इथे हवेत खेळलाय, कोणताच खेळाडू त्या ठिकाणी तैनात नसणार आहे. पुनश्च एकदा चेंडूने गाडा या ठिकाणी बदललेला आहे. धावा धावून पूर्ण केल्या जातात. जरी मोठे फटके मारण्यापासून फलंदाजांना वंचित ठेवण्यात आलं असलं, पण एकेरी दुहेरी धावा या कंटिन्यूस या ठिकाणी चालू ठेवतात. ही खासियत असणार आहे या फलंदाजांची. मोठे फटके जरी आले नाहीत, पण एकेरी दुहेरी धावेंवरती भर देणं महत्वाचं आहे आणि तेच या ठिकाणी करताना हे 2 खेळाडू पाहायला मिळतात. 3 धावा पहिल्या बॉल वरती या ठिकाणी 5व्या षटकाच्या येत आहेत आणि सांघिक धावसंख्या 32. आकड्यावरती पोहोचली जाते. आउटसाइड एज बाईची घेतली होती. या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभे होते. शॉर्ट थर्डमॅन मधून डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल केला जातोय आणि या ठिकाणी 2 धावा आता मात्र धावून पूर्ण केल्या जात आहेत. पुढील मॅच बिग फाईट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ अतिशय तुल्यवान संघ आहेत. देसाई बॉडी प्लस आणि त्यांच्या विरोधात वाकलन बॉडी प्लस. बिग मॅच, बिग फाईट अर्थातच पुढची तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आयोजन फार दमदार आयोजन आहे. खरं नागाव गावाच्या इतिहासातील ही पहिली डे नाईटची मोठी आणि भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. वाईड यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी या बॉल वरती केला जातोय. कमालीचा बॉल आहे. अफलातून या ठिकाणी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आहे. पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवणारी ही गोलंदाजी, ताकदवान गोलंदाजी पाहायला मिळते आहे. इथे बघा फटका चांगला आहे. स्लॉट मध्ये बॉल आला होता, त्याला पाठवलंय बाहेरच्या प्लॉट मध्ये. चेंडू गेलाय हवाई सफर वरती. हा आलाय दमदार देखणा षटकार. थँक यू डीसी ऑपरेटर. देर आहे दुरुस्त आहे.
असं मी नेहमी म्हणत असतो, पण यॉर्कर बॉल कमबॅक करणं तुमची सगळ्यात मोठी ताकद असते. कारण तुम्ही किती वेळा पडला यापेक्षा किती वेळा उठून लढला याचा हिशोब समाजामध्ये ठेवला जातो. लढणाऱ्याचं नाव मोठं होत असतं, पडणाऱ्याचं नाव कधीच मोठं होत नसतं. कमबॅक या ठिकाणी केलाय. षटकाराचा मार खाल्ल्यानंतर एक कमालीचा बॉल आपण या ठिकाणी पाहिला. क्षेत्ररक्षणाची व्यवरचना या ठिकाणी बदलली जातीये. शेवटचं षटक हाणामारी करणारे षटक नेहमी पाहायला मिळतं. हा चेंडू ऑफस्टिकच्या खूप बाहेर पिच केला जातो आहे. पंच आमच्या दिशेने इशारा करतात, दोन्ही हात समांतर करतील आणि सांगतील की हा चेंडू स्वर आहे. अवंतरच्या माध्यमातून धावसंख्येत वाढ होतीये. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ऑनसाइड वरती खेळलाय. एक धाव पूर्ण केली जातीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सहज सोप्या पद्धतीने या ठिकाणी या 2 धावा पूर्ण केल्या जातात. दुहेरी धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. नवाबाडा 40+ संघाला आमंत्रण दिलं होतं प्रथम फलंदाजीचं. धावा त्यांच्या संघाने जमवलेल्या आहेत त्या 43 धावा आणि येणारे 5 षटक आणि विजयासाठी गरज असणारे 44 धावेंची, अर्थातच येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 44 धावेंची गरज आहे. आव्हान जरी तेवढं मोठं वाटत नसलं तरी क्रिकेटचा खेळ आहे. पल से पल में रंग बदलने वाला खेळ ज्याला आपण म्हणतो तो क्रिकेटचा खेळ. कोणत्या दिशेने जाणार, मॅच मध्ये काय चुरस निर्माण होणार, काय मजा निर्माण होणार आणि 30 चेंडू 44 धावेंचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार हे ऐकवण्यासाठी नक्कीच आपण वळणार आहोत. या विभागातील एक दमदार आणि एक मजबूत आवाज अर्थातच सौरभजी पाटील सर यांच्याकडे आपण वळूया. तत्पूर्वी एक संधी डीजे ऑपरेटर यांना. विनंती करतोय वाकलन बॉडी प्लस संघाचा कर्णधार आणि देसाई बॉडी प्लस संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस करण्यासाठी या ठिकाणी आपण लगेचच यायचं. इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला गेला पाहिजे. क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम आपण म्हणतो आणि शिस्त फार मोठी असते क्रिकेटच्या खेळामध्ये. शिस्तीचा दर्जा हा अव्वल दर्जा असतो आणि त्यामुळे प्रत्येक जो टॉस आहे तो इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी केला गेला पाहिजे. देसाई 40+ संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले गेलेत. वाकलन 40+ संघ आपल्याला विनंती आहे की आपण कर्णधार या ठिकाणी लगेचच पाठवायचा आणि टॉस या ठिकाणी लगेच केला जाईल. हॅलो हॅलो माईक चेक. थँक्यू सो मच बालस. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते कुलस्वामिनी कुलदैविता आई एकविरीला वंदन करून आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी टॉस मात्र आता केला जाणारे दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सन्माननीय बाळकृष्ण दादा मडवी साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला उत्तम दादा पाटील असतील, एका बाजूला नाना दादा पाटील असतील आणि दोघांच्या नावांमध्ये तुम्हाला कॉल करायचा आहे याचंही तुम्ही लक्ष घ्या. वाकळांचे 40+ आणि देसाई 40+ संघाच्या दरम्यान मॅच या ठिकाणी नाना आलेले आहेत आणि टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे देसाई 40+ संघाने. दादा मॅच या ठिकाणी 5 षटकांची असणार आहे. प्रथमतः आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा तुमचा या ठिकाणी निर्णय. समोरचा वाकलन 40+ संघ त्यांच्यासोबत खेळताना मॅच झाल्यात का, काय आठवणी असतील या वर्षीच्या, काय आठवणी असतील आणि काय सांगाल?
मॅच झालेली मध्ये मॅच झालेली त्याच्यामध्ये कोण जिंकलं होतं? काही माहिती त्याही जिंकलेले आहेत, काही आम्ही जिंकलेले आहेत. हा म्हणजे मजा येणार या मॅच मध्ये. पण जेव्हा तुम्ही 40 प्लसच्या मॅचेस पाहता, खर तर यंग खेळाडू जेव्हा खेळत असतात त्यांना एकत्र करणं कठीण असतं. 40 प्लसचे खेळाडू संसारिक आयुष्य त्यांना एकत्र करणं सुद्धा कठीण असतं. मग जेव्हा तुम्ही संघ एकत्र करता तेव्हा काय वातावरण असतं? तेव्हा वातावरण म्हणजे सर्व खेळाडू आमचे याचे ते स्वतःचे काम करून जे काय असेल ते करून येतात. नक्की शुभेच्छा तुम्हाला मी या ठिकाणी या नक्कीच देणार आहे. वाकळांची 40 प्लस तुमच्या वाटीला इथे किती धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल? 60-55 धावा जमवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. आज नागाव गावाची सगळ्यात मोठी मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आहे. उत्तम दादा पाटील आणि नानाभाई पाटील आणि त्यांची टीम यांच्याबद्दल तुमचं मत काय असणार आहे? नाईट मॅच ठेवल्यात, चांगलंच केलं आणि आयोजन भारी आहे आणि ग्राउंड पण चांगलं आहे. शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी नसतील जास्त वेळ घेणार नाही. वळूया सौरभजी पाटील यांच्याकडे. पहिलाच बॉल झेलची शक्यता पकडला एक हातामध्ये. पहिल्याच मॅच मध्ये गोल्डन विकेट बाद झाला हारेश केनी. पहिल्याच बॉल वरती विकेट नंबर पहिला बाद. चिकनगरला पहिला धक्का. ज्यानं खऱ्या अर्थानं 40 मध्ये ज्याच्या नावावरती 2 शतक तो पहिल्याच बॉल वरती विकेट झाला. पहिलं यश प्राप्त कृष्णाला. विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवरती विकेट. महत्वाचा गडी बाद झाला. पहिला धक्का चिकनगड टीमला. लक्ष्य 44 धावेचं पार करायचं. आता उत्तरार्धामध्ये बॅटिंग करणारा चिकनगड टीमला. टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली, 43 वरती रोखलं, 44 चा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट. हरेशचा बाद झाला. पहिलं यश कृष्णाला. इनॅट नंबर 3 मैदानामध्ये आला जगदीश केणे. जगदीश आला बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. 44 लो स्कोरिंग मॅच अशा खऱ्या अर्थानं गुरुनाथ पाटील चांगले होत असतात, तुम्ही पाहिल्यात. आणि ही मॅच देखील तशीच होईल का? नवपाडा संघाची इथून गोलंदाजी चांगली झाली, मॅच चांगली पाहायला भेटेल. पहिल्या बॉलवरती विकेट. आत्मविश्वास वाढला असावा जरूर कृष्णाचा या षटकामध्ये. पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल कट केला फक्त हलक्या हातानं. बॉल तुम्ही पाहताय विकेट कीपरच्या मागे. लॉंग स्लीपला बॉल गेला. या बॉलवरती आला एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं जगदीशनं सुरुवात केली. 1 न संघ जाऊन पोहोचलाय चिकनगर 1 या आकड्यावरती. एक धाव धावपलकावरती पाहताय. लक्ष्य 44 धावेचं पार करायचं. ही पहिली मॅच 40 प्लसची. चिकनगर त्यांना फाईट करते. नवपाडा. नेक्स्ट मॅच देसाई त्यांना फाईट करेल. वाकलन देसाईच्या कॅप्टन टॉस जिंकला. फिल्डिंग घेतली. अधिकार फेड बॉल झाला लॉंग ऑफ. बॉडी लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक एक केली. पुढे दुसऱ्याचा प्रयत्न होता, नाकारला. एकच वरती समाधान. 1 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहता त्या 2 या आकड्यावरती. राम पाटील 1 ना अकाउंट खुलं केलाय. संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती. लक्ष्य 44 लेफ्टी राईट असं कॉम्बिनेशन तुम्ही पाहता. जगदीश केणे आता स्ट्राईक इन आलाय जो तिसऱ्या क्रमांकावरती. पहिल्याच बॉलवरती यश कृष्णाला. मोठं यश भेटा. अनमोल खेळाडू चिकनगर टीमचा. हरेशला बाद केलं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आला. 100 स्वरूपाची धाव ऍड होईल. 1 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता तर 3 या आकड्यावरती. 3 धावा धावपलकावरती. चांगली स्पर्धा. स्पर्धेचा 4था दिवस. पहिली मॅच तुम्ही एन्जॉय करता या 2 टीम मध्ये. नवापाडा त्यांना फाईट करते चिकनगर. षटकातील पुढचा बॉल
फुल टॉस होता, फुल टॉल वसूल करायला हवा होता, व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाहीये आणि या बॉल वरती धाव मिळती आहे ती एक. रिव्ह्यू घेतला, लगेच चेक केला जाईल. तिसरा पंचांकडे टेक्निकल टीम आमची सज्ज आहे. सिद्धू भोईर हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत करू. त्यांची कन्या देखील तुम्ही पाहता. चेक करू हाईट फॅक्टर. नो बॉल है. या दोन धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा 5 या आकड्यावरती. फ्री हिट आहे, लोअर फुल टॉस बॉल चालला, जेल पकडला पण फ्री हिट बॉल आहे आणि इथे कॅच चांगला पकडला तुम्ही पाहिला लॉंग ऑन च्या फिल्डरच्या माध्यमातून आणि जीवन दान भेटलाय. नो बॉल होता, फ्री हिट होता, कॅच घेतली, आउट. रन आउटनच फक्त फलंदाज बाद असतो. झेल घेतला आणि या बॉल वरती धाव 1 मिळाली. 1 ने स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्ड वरती धावा तुम्ही पाहताय 6 या आकड्यावरती. जयगाव देजी हनुमान 40+ क्रिकेटचा संघ नागाव डे नाईट ची ही तुम्ही स्पर्धा पाहताय. स्वप्नानं साकारलेली ही स्पर्धा. ऑल अधिकार पेड बॉल चालला, बॉडी लाईनच्या दिशेला फिल्डर वेगानं 1 केली, पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी केली जातीये. 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 2-8 या आकड्यावरती 8 धावा धावफलकावरती. षटक पहिलं, या षटकातील शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. षटकातील शेवटचा बॉल. फुल टॉस फक्त क्लिक केला, बॉल चालला स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ दी पार, ठोकला. उत्तरार्धामधला पहिला षटकार जगदीश खेडेच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 14 या आकड्यावरती. लक्ष 44 धावेचं. बॉल शिल्लक असतील 24 बॉल मध्ये अजून बनवायच्या धावा विजयासाठी 30. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये नावाले अँड कडनं. P2 चं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती सतीशला. कट करण्याचा प्रयत्न, फील पंचांचं बोट आकाशामध्ये, लेग V4 OUT, फलंदाज बाद. आराध्य दैवत राजा शिव छत्रपती च हे गुणगुणणारं संगीत तुम्ही ऐकलं. संध्याकाळच्या सत्रामध्ये 19 फेब्रुवारी लवकरच जवळ येते. सर्व गावामध्ये ही जल्लोषानं शिवजयंती साजरी केली जाईल. हे ऐतिहासिक गाव हरिनामाचा गोडवा असणार. आज क्रिकेटची पंढरी 19 फेब्रुवारी प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षामध्ये देखील जल्लोषानं केली जाईल. या नागाव गावामध्ये ऐतिहासिक पंचक्रोशीतील गाव म्हणजे नागाव. शिवजयंती खूप मोठ्या उत्साहानं साजरी. पुन्हा एकदा 2024 19 फेब्रुवारी सन
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव येतोय, शिवजयंती. हे संगीत पहिल्या बॉलवरती विकेट सतीश म्हात्रेनं मिळवला. बायचा टोपेज झेलची शक्यता सोडलाय. झेल बॉल चालला मागे, आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्टॉप बॉडी लाईनला धडक देत असताना आला हा चौकार. लागला झेलची शक्यता लेग स्लीपला आणि बॉल मागे, आउटफील्ड फास्ट लॉंग स्टॉपला तुम्ही पाहिला. षटकातील पुढचा बॉल, बॉल ऑफ साइडला टर्न केला पॉइंटला. तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळती. 1-1 ने स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 19 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती सतीश म्हात्रेचं पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती सिंगल स्ट्राइक ला जगदीशला तुम्ही पाहता, ज्याच्या बॅट मध्ये एक षटकार आला. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती 19. वेळ कमी घ्या फिल्डिंग करणारी टीम, लक्षात घ्या नवापाडा, वेळ कमी घ्यायचा. षटकातील पुढचा बॉल कट केला हलक्या हाताने. सेन्सिबल क्रिकेट, गॅप खूप मोठी आहे, चेस मोठी आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं तुम्ही पाहताय. या बॉलवरती धावा त्या 2-2 न स्कोर पुढे चाललाय. स्कोरबोर्ड वरती धावा 21 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल क्लिक केला, फटका लॉंग लेग बॉडी लाईनच्या चाललाय दर करत. बॉडी लाईनला वेधून टाटा बाय बाय. आलाय चौकार 4. हा बॉल तुम्ही पाहता ऑफ स्टंपला ठेवला, खूप चांगला बॉल. षटक संपलं. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. P1 P2 चा धावफलकावरती धावा तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती 25 धावा लक्ष्य 44 होतं.
गणेशजी भोईर आणि पंढरीनाथ भोईर वाकलन या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील स्वागत. बाकपुटला जाऊन स्पंज करायचा होता बॉल, स्क्वेअर कटचा फटका लगवायचा होता. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. षटक क्रमांक 3 उमेश आला. बॉलिंग ट्रॅक वरती 3ऱ्या षटकामध्ये नागाव ऍड करणं. फ्रंट फुटला जाऊन डान्सिंग डांग राहून का फटका, बॉल चालला कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर होता, स्लॉट मध्ये पाठवला इनटू दी ब्लॉक. षटकार षटकातील पुढचा बॉल फटका, स्क्वेअर कटचा डीप कव्हर फ्लॉइडला क्लासिक टेपर वरी. शॉट इज परफेक्ट. बॉल चाललाय दर करत बॉडी लाईनच्या बाहेर आला. वाईट बद्ध षटकार नंतर चौकार 4. पस्तीस धावा धावफलकावरती. विजयासाठी 9 ची गरज आहे. षटकार चौकार का फटकेबाजी, कव्हर लाठव झाली वीरेंद्र सेवागची. स्क्वेअर कट ड्राईव्ह, डीप कव्हर पॉइंटला अप्रतिम फलंदाजी तुम्ही पाहताय विक्रम भोईरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॉल चालला धावफलकावरती धावा 35 या आकड्यावरती. छत्तीस धावा धावफलकावरती. फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. चालला बॉल बॉडी लाईनच्या दिशेने आलाय आणि खीर एक चौकार. धावफलकावरती धावा 40. 4 धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी. फोर्टी प्लसचे सदस्य हनुमानजी पाटील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील स्वागत. फटका आणि किल एक त्याच मध्ये. मॅच इज फिनिश. सामना जिंकलाय मैदानावरती चिकनकर 40 प्लस. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक बॉयज टीम नवपाडा, तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला, तुमचं देखील अभिनंदन. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आमचे लाडके आयोजक उत्तमदादा पाटील, नानादादा पाटील आणि पूर्ण 40 प्लस टीमच्या माध्यमातून तुम्हाला पुढच्या मॅच साठी नवपाडा शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हस्तोलदन करत असताना तुम्ही पाहताय खऱ्या अर्थाला 40 प्लस गाबीर असोसिएशनचे हे शिस्तबद्ध क्रिकेटर 40 प्लसचे आणि